एक भली मोठी इमारत, त्या इमारतीचं भलं मोठं प्रांगण आणि त्या प्रांगणात एक रांग लागली आहे. कशासाठी? तर इथे एक निवडणूक आहे. बहुतेक मतदार या निवडणुकीसाठी मतदान करायला आलेत. अंगावर PPE किट, तोंडावर मास्क असा सगळा जामानिमा लावून ते रांगेत उभे आहेत. एक शिपाई, त्याच्याही तोंडाला मास्क आहे, हातात ग्लोव्ज आहेत आणि तो त्याच्या हातातल्या सॅनिटायझरचा फवारा पुढे येणाऱ्या प्रत्येक मतदारावर मारतोय आणि त्याला पुढे सोडतोय. आता मतदान कक्षात म्हणजे आत गेल्यानंतरही सगळं वातावरण एखाद्या खतरनाक रोगावर बनवलेल्या वेब सिरीजच्या दृश्यासारखं. नेमकं काय बरं चाललं होतं इथं? भयानक जीवघेण्या रोगाच्या प्रादुर्भावातही लोक मतदानासाठी घराबाहेर पडलेत. का रांगेत उभे आहेत? समोर दिसणारं चित्र हे डोकं सुन्न करणारं तर होतंच, पण प्रश्नांच्या सरबत्तीनं भंडावून सोडणारं देखील होतं. काय होता हा मामला? खरं तर ही एक अशी रंजक स्टोरी आहे जी स्टोरी टेलर प्रभाकरवरच्या एखाद्या एपिसोडचा भाग म्हणून सहज खपून जाणारी आहे. पण मी तुम्हाला इथे का सांगतोय, तर ही रंजक स्टोरी खरं तर एका मोठ्या स्कॅमच्या पोलखोल सिरीजचा ओपनिंग एपिसोड होऊ शकतो. दोन 2021 सालचा कोरोनाचा कहर. मार्च एप्रिल सरता सरता मे महिन्याची चाहूल लागत होती आणि कोरोनाची दुसरी लाट जी पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेनं केला होता, ज्यात महाराष्ट्राचे तत्कालीन नंबर 1 CM उद्धवजींचंही योगदान होतं. WHO त्यांना विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नव्हती त्या काळी. अशा कालखंडात पश्चिम महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजले होते. म्हणजे निवडणूक घेण्याची वेळ आली होती. जर का पुढच्या काही दिवसात निवडणूक लावली नाही तर त्या संस्थेवर प्रशासक नेमला जाण्याची दाट शक्यता होती. तर केंद्रात बसलेले सहकार मंत्री, तेव्हा जस्ट नव्यानंच सहकार मंत्रालय निर्माण केलं जाणार होतं, त्या खात्याचे नियोजित मंत्री आणि देशातले नंबर 2चे राजकीय नेते अमित भाई शाह हे सुद्धा या निवडणूक प्रक्रियेबाबत आग्रही होते. पण या संस्थेतले माजी संचालक या निवडणुका होऊच नाहीत अशा मताचे होते. कारण पुढे केलं जात होतं कोविडच्या सेकंड वेव्हचं, येणाऱ्या सेकंड वेव्हचं. दौलत देसाई हे त्यावेळेस कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते. जिल्हाधिकाऱ्यांचं नाव सांगून बसलो की राव तुम्हाला, आणि त्यातही मी कोल्हापूरचं नाव घेतलंय. आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा दोन्ही कळालं आहे, तर आता संस्थेचं नावही सांगतो. संस्थेचं नाव होतं गोकुळ. गोकुळमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू आहे आणि तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी कारभारात अपारदर्शकता, अनियमितता हे जे दोन ढाल तलवार म्हणून जे वापरले जाणारे जे अस्त्र आहेत ती ओघानं यात आलेली आहेत. या महाप्रचंड घोटाळ्याबद्दल आपण सविस्तर मालिका करणारच आहोत. गोकुळमध्ये मुश्रीफ मियांनी जो काही संस्था जिहाद चालवला आहे त्यावरही मी बोलणार आहे. पण आधी एक गमतीशीर प्रसंग सांगतो. मावा आघाडीचं राज्य असल्यानं कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सरकारी दबाव आणून भर कोविडमध्ये गोकुळ दूध महासंघ ताब्यात घेण्यासाठी संचालक मंडळाच्या निवडणुका लावल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा विरोध मोडून काढत मंत्रालयातून आदेश आणले गेले आणि या निवडणुका लागल्या. निवडणूक मग ती कुठली का असेना, प्रचार हा करावा लागतो. सभा होतात, त्यात लोकांचं गॅदरिंग होतं आणि कोविडच्या नियमांनुसार अशा पब्लिक गॅदरिंगला परवानगी नव्हती त्यावेळेला. गोकुळची निवडणूक म्हणजे त्यात मतदान करणारे कोण असतात, तर या दूध उत्पादक महासंघाचे सभासद, गावोगावचे दूध उत्पादक संघ, त्या संघांनी ठराव पास करून मतदानाला नेमलेले ठरावधारक जे त्या संघाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असतात. अशा 3800 संस्था कोल्हापूर जिल्ह्यात आहेत बरं का. गोकुळचं अर्थकारण मोठं असल्यानं या सहकारी संस्थेवर वर्चस्व असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. म्हणून गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आताही या निवडणुकांच्या अनुषंगानं बराच गदारोळ सुरू आहे. पण मी मुद्दाम तुम्हाला 2021च्या निवडणुकीची स्टोरी आज सांगतोय, कारण कोविड असतानाही आणि याचा धोका, अगदी जीवाचा धोका समोर दिसत असतानाही ही निवडणूक कशी लढवली गेली हे ऐकणं खरोखरच रंजक आहे.
कोविडमुळे निवडणूक टळते आणि प्रशासक या संस्थेवर बसतोय लक्षात आलेल्या लोकांनी त्याआधीच काहीतरी साफसफाई करून घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी नवी मुंबईत संस्थेसाठी 118 कोटींचा एक भूखंड विकत घेण्याचा प्लॅन बनवला, ज्यात 18 कोटी तर यांचं कमिशन होतं त्या महाभागाचं. काही जुने लोकही घाबरले की प्रशासकाला आपल्या मागच्या इतक्या वर्षातल्या जो काही बहीखाता असतो, चोपड्या असतात, त्या जर हाती लागल्या तर आपलाही भ्रष्टाचार बाहेर पडेल. त्यामुळे आता कसंही करून मतदान करून घ्यायचं, निवडणूक लढवायची. जे कोणी जिंकतील ते काय धुतल्या तांदळासारखे नसणार आहेत. त्यामुळे आळीमिळी गुपचिळीवालेच असणार. तर या न्यायानं गोकुळच्या आजवरच्या इतिहासातली संचालक मंडळाची ही अतिशय संस्मरणीय निवडणूक ठरली एकदाची. हसन मुश्रीफ, बंटी पाटलांचं एक पॅनल आणि महाडिकांचं एक पॅनल अशी लढत त्यात झाली. मग प्रचार सुरू झाला. आपले मतदार फुटतील, फोडले जातील या भीतीनं काही मतदारांना मग भर कोविडमध्ये देखील सत्तेच्या मदतीनं महाराष्ट्राबाहेर, मध्य प्रदेशात तर काहींना कर्नाटकात नेण्यात आलं. अर्थात तेव्हा राज्याचे प्रमुख हे नंबर 1 CM उद्धव ठाकरे होते, तर गृहमंत्री राष्ट्रवादीचा होता. त्या काळात पोलीस दल कुणाचं ऐकायचं हे देखील आपल्याला माहीतच आहे. हाच तो कालावधी की ज्यात अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं, मनसुख हिरन, सचिन वाझे, सुशांत दिशा मर्डर केस अशा घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय चाललं होतं महाराष्ट्रात. सामान्यांना घराबाहेर पडता येत नव्हतं, पण गोकुळचे संभाव्य मतदार हे तर राज्याबाहेर पोचवले जात होते. पब्लिक गॅदरिंगला मनाई असताना हे लोक एकाच हॉटेलात राहत होते. कहर म्हणजे यातले काही लोक कोविड पॉझिटिव्ह देखील होते. हे लोक जेव्हा मतदानाला आले होते तेव्हा कोविड पॉझिटिव्ह लोकांनी PPE किट घातलेले होते. त्यांनी PPE किट घालून मतदान केलं. पण झालं असं की PPE किटलाही न जुमानणारा कोविडचा विषाणू हा इतरांच्या शरीरात देखील घुसला, ज्यांचा संपर्क आला. कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चुलत बंधू तानाजी आंबेडकर हे त्या मतदानाला हजर होते. या दोघांच्या संपर्कात एक असा माणूस आला होता जो की कोविड पॉझिटिव्ह होता, पण त्यालाही ते माहीत नव्हतं. त्यामुळे आंबेडकर बंधू हे कोविड पॉझिटिव्ह झाले. दोघेही रुग्णालयात सिरियस अवस्थेत मृत्यूशी झुंजत होते. या झुंजीत तानाजी आंबेडकर हे पराभूत झाले, ते दगावले. पण सुदैवानं प्रकाश आंबेडकर हे बचावले आणि आज कर्मधर्म संयोगानं ते राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. आंबेडकर बंधूंपैकी तानाजीराव तर गेले, पण त्यांच्यासारखे अनेक मतदार या निवडणुकीनंतर कोविडच्या विळख्यात आल्यानं दगावलेत. एका दूध संघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी कोविडचे नियम धाब्यावर बसवून मावा आघाडीतल्या काही मंत्र्यांनी आपल्या सत्तेचे सोपान तर चढवले, पण कित्येक सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ मांडला. परत तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल ना, कोविडमध्ये घराबाहेरही पडत नव्हतो आपण, मग हे गोकुळचे मतदार काय अनपड होते का? त्यांना काय कळत नव्हतं का आपण घराबाहेर पडलं नाही पाहिजे? एवढी काय मतदानाची हौस? नाही भाईयो, नाही, अनपड नाही, हे अतिशहाणेच तसे बघायला गेलं तर. कारण यांच्या एका मतासाठी 2.5 ते 3 लाखाचा दर त्यावेळेस सुरू होता. एवढे पैसे मिळतायत हे बघून काहींनी PPE किट घालून मतदानाला यायचं धाडस दाखवलं. कोविड असला नसला काय, त्यांनी जीवाची पर्वा केली नाही, दुसरं काय नाही. या स्टोरीतली रंजकता हीच आहे की हपापाचा माल गपापा करायला लोक जीवाची पर्वा न करता धावत सुटतात आणि ते आपल्याला दिसलं. निवडणुकांच्या इतिहासात ही पहिली निवडणूक असेल की ज्यात मतदार PPE किट घालून रांगेत उभे आहेत, मतदान करतायत, सोबत कोरोना बाधितही होत आहेत. यातले काही मतदार हे महिन्याभरातच अल्लाला प्यारे झाले. असं का म्हणतोय मी? कारण मुश्रीफ मियांचं पॅनल जिंकलं होतं त्या निवडणुकीत, मुश्रीफ आणि बंटी पाटलांचं. महाडिकांच्या म्हणजे भाजप समर्थकांच्या पॅनलमधल्या शौमिका महाडिक या एकमेव उमेदवार होत्या त्या ज्या जिंकल्या होत्या. आताही कोल्हापुरात गोकुळमधल्या गैरप्रकारांबद्दल चर्चेचं रान उठलेलं दिसतंय. मी मंगळवार आणि बुधवार कोल्हापुरात होतो तेव्हा सगळ्याच वर्तमानपत्रांच्या स्थानिक आवृत्त्यांमध्ये गोकुळबद्दलच्या बातम्यांनी रकाणच्या रकाणे भरलेले दिसले मला. वाचून जेवढं समजलंय त्याहीपेक्षा हा गोंधळ फार मोठा आहे याची मला कुणकुण लागलेली आहे. सगळ्याच पक्षाचे राजकीय नेते या गोकुळच्या भ्रष्टाचारात लिप्त आहेत आणि हे तिथल्या सामान्य लोकांच्या ज्या कुजबुजी सुरू होत्या ना, त्यातून माझ्या कानावर पडले. बघूया आपल्या सूत्रांकडून जी माहिती मिळेल
आणि जी ऑथेंटिक असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण जरूर करणार आहोत. कदाचित गोकुळच्या दुधावरची मलई खाण्यासाठी टपलेल्या बोक्यांचे बुरखे टरटरा फाडण्यासाठी आपल्याला एक मालिकाच चालवावी लागेल. तर चालू, त्यात काय. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.